बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। भैरवनाथ कारखान्याने शेतकऱ्यांचे 8 कोटी थकवलेत। तानाजी सावंत यांच्या कुटुंबियांचा हा कारखाना आहे। सावंतांचे पुतणे धनंजय आणि केशव यांच्याकडे हा पदभार आहे। दरम्यान 7 दिवसात न मिळाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। भैरवनाथ कारखान्याचे शेतकऱ्यांचे 8 कोटी थकवलेत आणि हा कारखाना तानाजी सावंत यांच्या कुटुंबियांचा कारखाना असल्याची माहिती समोर येते आहे। सावंतांचे पुतणे धनंजय आणि केशव यांच्याकडे या कारखान्याचा पदभार आहे। दरम्यान 7 दिवसात पैसे न मिळाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे। या कारखान्याने शेतकऱ्यांचे तब्बल 8 कोटी थकवल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। ओमकार कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओमकार, काय अधिक माहिती या संदर्भात? पाहिलं तर माजी मंत्री तानाजी सावंत हे सातत्यानं कुठल्या ना कुठल्या चर्चेत असतात। आता ते शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे न दिल्यामुळे कुठेतरी चर्चेत आलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यात तानाजी सावंत यांच्या मालकीचे जवळपास 3 साखर कारखाने आहेत आणि याच्यावरील कारखान्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलापोटी देण्याचे जवळपास 8 कोटी 16 लाख रुपये त्यांनी थकवल्याची जी माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। थकीत या ऊस बिलाचा प्रश्न घेऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी साखर आयुक्तांकडे या संदर्भातील तक्रार केलेली आहे। आगामी 7 दिवसात या ऊसाची थकीत बिलं जर मिळाली नाही तर साखर आयुक्तालयातच आमरण उपोषण करण्याचा इशारा जो आहे तो शेतकरी असतील त्याचबरोबर रणजित पाटलांकडून देण्यात आलेला आहे। जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने 3 कारखाने आहेत। त्यामधील ढोकी येथील भैरवनाथ शुगरकडे जवळपास 2 कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकीत आहेत। तर वाशी येथील एका साखर कारखान्याकडे 3 कोटी 60 लाख आणि सोनारी येथील भैरवनाथ शुगरकडे जवळपास 2 कोटी 50 लाख रुपये थकीत आहेत। तानाजी सावंत यांचे पुतणे असलेले केशव सावंत आणि धनंजय सावंत हे दोघे जण या सर्व कारखान्याचा कारभार पाहतात। मात्र शेतकऱ्यांचे बिलं जी आहेत ती वेळेवर दिली जात नाहीत अशी ओरड जी आहे ती सातत्याने कुठेतरी होत असते। ही जी बिलं आहेत ती लवकरात लवकर मिळावीत अशीच आशा जी आहे ती आता शेतकरी लावून बसलेले आहेत। अन्यथा आगामी 7 दिवसानंतर जे आहे ते साखर आयुक्तांच्या कार्यालयात आमरण उपोषणाचा इशारा जे आहे ते शेतकरी आणि रणजित पाटलांनी दिलेला पाहायला मिळतोय। दीपाली, निश्चितच धन्यवाद ओमकार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।